हे बघा, आता आपल्या मागचं टेन्शन गेलेलं आहे, कळलं का? ती जिजा पळून गेले, तेव्हा आता आपण उद्यापासून तालीम सुरू करायची म्हणजे करायची. पण ते नाही राहणार, इथं तालीम कशी सुरू करायची? हे बघा, हे इकडून असं सुरुवात केली, हे असं 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 पुरं इथं आपण आखाडा करायचा, कळलं का? आणि इथं ते उपसून अशी जमीन भुसभुशीत करायची. आणि समजा का वाटलं की आपलं जरा माती अपुरी पडते, मग आपली तालमीतली माती आहेच की. पण राणादा, उद्या ती जिजा आली तर आली, काय करणार आहे ती? ही जमीन आपली आहे आणि आपल्या जमिनीवर तिनं कब्जा केला होता. आपण आपली जमीन परत मिळवतो, यात काय चुकीचं करतोय का आपण? नाही नव. तेव्हा समजत पहिलं ही अर्धवट पडलेली झोपडी हटवायला पाहिजे. चला कामाला लागा, चला. काय चला की. ते नाही राणादा, ती जिजा परत आली तर ते पप्प्याला कसं हाणलाय माहितीये ना? आपण कोण आहे? पैलवान. पैलवान आहे नव. सच्चा पैलवान कधी कोणाला घाबरतो का? नाही नव. मग नाही बाबा, ती बाई उद्या परत आली आणि आम्हाला हाणला तर गावासमोर आमची आबरू जाय नको. मला एक कळत नाही, तुम्ही समजे एवढं तिला का घाबरता? घाबरतात तू पण होतास म्हणून इतका दिवस ही झोपडी हलवता आली नाही तुला. मी कुणाला घाबरत नाही. सच्चा पैलवान बाईच्या नादाला लागत नसतो, म्हणून तिच्या नादाला लागलो नाही मी. आता ती पळून गेले ना व, तेव्हा आपल्या मागचं टेन्शन गेलेलं आहे. चला कामाला लागूया. पण राणादा, ती गायब झाली कशी? गावातली सगळे म्हणाले तूच गायब केलीस तिला. अरे बाबा, मी असं का करेन? हा, आणि मी असं करेन का? काय नाही ना व. उगा नाही बाई ते प्रश्न विचारत बसू नका. आता चला कामाला लागूया. ते उचला, चला लवकर या. चला चला की. हेच त्या मनातनं काढून टाकायचं, म्हणून उद्यापासून तालीम सुरू करायची आपल्याला. कळलं काय? होय ना व. आता चला सुरू करूया. चला. राणादा जीवन घ्या. ते नंतर नाही करतो मी, मला जरा तालमीची तयारी करायची. अहो राणादा, जेवण गार होईल की समज. होऊ दे. मी काय म्हणतो राणादा, तू आधी जेवून घे की, ती झोपडीच्या नंतर बघूया. का नंतर ना का बघू? अहो गोदाकाने एवढं गरमागरम जेवण पाठवलंय, खाऊन घ्या की. उगाच अन्नाचा अपमान कशाला? होय राहणार, तू अगोदर जेवून घे, झोपड्याचं नंतर बघू. बरं बरं ठीक आहे. बरं तुमच्या जेवणाचं काय? राणादा, आम्ही जेवून आलोय, तू जेवून घे. काय रे? होय जेवला आम्ही. बरं बरं ठीक आहे, मी आलो. चला शिरपती दादा. ती जिजा कुठे गायब झाली असत? मला काय माहित? उगा नाही ते प्रश्न विचारू नका. कळलं काय? चल कामाला सुरुवात कर. जा. बरकत, तू काय कर, किचन मध्ये बघ. हा, मी इकडे बेडरूम मध्ये बघ. बघ. नाही किती पी वहिनी. मग गेल्या कुठं? होय. हे यार, ते पप्पा येणार नाही ना मध्येच? पप्प्या कुठला येतोय? तो असेल पंचायत मध्ये. आजकाल अवद्या त्याला लय कामाला होती बघ. आणि पप्पा कसं काय तयार झाला शिपायाचं काम करायला? अरे त्यानं भानगडीच एवढ्या करून ठेवल्या की काय विचारू नकोस. आता गावात राहायचं म्हणल्यावर सगळ्यांची कामं ऐकायलाच पाहिजे हे त्याला कळाले. पण राणा आल्यापासून आजकाल लयच उड्या मारायला लागलाय बघ तू. अच्छा, आलं लक्षात. बंड्या, आता वहिनीसनी कुठे हुडकायचं रे? आता घरात बी नाही. एक काम करूया काय, आपण पप्प्याच्या गोडाऊन मध्ये चेक करू. पप्प्या सगळ्यांनी तिथंच डांबून ठेवतो. अरे खुळ्या टायकाच्या, मग इकडे कशाला आणलंस? आधी तिकडेच नाही होय. चल लवकर आता. चल चल. राणादा, अजून काय देऊ का तुम्हाला? ना नको. बर आलोच मी. हा, आता उद्यापासून तालीम सुरू झाली की नाही, आता दुधाचा रतीपच लावणार आहे. रोज 1 लिटर भर तर दूध पिणारच आहे बघ. बरोबर आहे. कधी बेग नाही, दारूपेक्षा दूध चांगलंच. कोण सांगते बघा, लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाशा. अरे तसं नव रे शंतनू, ते कसं आहे माहिती आहे काय, सगळं काम झालं की नाही तेवढंच जरा बारीक घेतोय. नाही म्हणजे कशी झोप गरगरीत लागत्या असं. ऐका सगळेजण ऐका,
तू का धुतल्या तांदळाचा आहेस होय रे? हे बघ उद्यापासून तालीम चालू होणार आहे त्यामुळे उद्यापासून सगळं बंद. आता एकदा काय हे झोपडं आणि सगळं सामान विस्कटून टाकलं की झालं काम. अरे तुम्हाला काय लाजाबिजा काय आहेत का नाहीत? हा अरे ते अंजली वणीचं झोपडं. हा नाही 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 म्हणजे अंजली वणी सारख्या दिसणाऱ्या त्या जिजाचं झोपडं ती नसताना तुम्ही पाडतायसा होय रे? आता राणा सांगायला तर काय करायचं? आणि ते पण राहणार नसताना तिने जमीन बळकावल्या ती घ्यायला नको परत आपण. आणि ही आपल्या तालमीची जमीन आहे. हा आजच्या आज या जागेवरती तालीम कशी उभा करतो बघ तू. मग कसं जेलात जाते बघाच तुम्ही. अरे अंजली वणीनं त्या जिजाला की नाही जमीन कसाय दिल्या त्याचा स्टॅम्प पेपर आहे तिच्याकडं. आणि पोलीस तर सोडा पण जिजाच तुमचा असला ठेचा करेल का नाही मग काय तुमचं खरं नाही. अरे तर पप्प्याला जिजानं कसा मारलाय माहिती आहे ना? दांडक्यानं झाडून असला मारलाय की नाही सगळ्या गावात एकच तिची आबरू काढली आहे. आता तुम्हाला तुमच्या आबरूची काळजी आहे का नाही ते बघावं बा तुम्ही. आता मी काय सांगणार. होय हे पडतंय बरं का मला. ती बाई नाही शानी राणाचा सांगायला ना. होय पण राणादाला कसं समजवायचं? तुमचं तुम्ही बघा. अरे वा गरगरीत लय मजा आली. जेवलास व्यवस्थित? वय 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 बरं चला आता तालमेत तयारी लागूया. चला उठा. अरे उठा की मर्दांनो. ते नाही राणा. अरे मला आत्ताच गावातनं फोन आलता आज तालमीला मुहूर्तच नाही म्हण. अरे आपल्याला कुठे आज उद्घाटन करायचंय हे समजा उद्या. चला लवकर तयारी लागूया. उठा लवकर चला या. चला आता एकदाची तालीम सुरू होणार. आता काय करताय बघा आणि तुमचं तुम्ही ठरवा. कुठं राहील? अरे या की मर्दांना लवकर या लवकर या. हे बघा आपण की नाही जसं मगाशी म्हणलं मी इकडनं आखाडा सुरू करायचा पण ते पूर्ण यो असा असा आखाडा घ्यायचा आणि असा पूर्ण गोल करायचा. काय आहे इकडची माती की नाही जादा भुसभुशीत आहे. अरे राणा अरे तिकडली माती भुसभुशीतच आहे की. अरे होय पण इकडची जरा जादा भुसभुशीत आहे. अहो इकडची माती भुसभुशीत करायला कितीचा वेळ लागणार आहे? राहू दे की झोपडं. मला एक कळना झालंय तुम्ही एवढं त्या जिजाला का घाबरता? छे 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 तिला कोण घाबरते? अरे एक मिनिट एक मिनिट. अरे काय तुझं डोका काय लक्षात राहत नाही वाटतं. पहिलवान साईड लावा की जरा. एक मिनिट हा. राणा काय माहिती झोपड्यामध्ये की नाही मारुतीची मूर्ती ठेवायला जागा होईल कपडे बदलायला जागा होईल. तेच म्हणत होते होय ना रे? बरोबर राणा आयतं झोपडं आपल्याला मिळते तर कशाला पाडायचं? होय होय राणा. बरं ठीक आहे झोपडं नको पाडायला. आपण काय करूया आपण आखाडा तिकडे करूया आणि झोपडं कसं नीट करता येईल ते आपण बघू. चला आज जाऊन कसं काय करता येईल ते बघूया. चला. अरे कशाला? आणि नंतर बघा की. नंतर नका आत्ताच बघायचं. चला आज जाऊया. मी काय म्हणतोय राणा तू आतली कामं कर की आम्ही बाहेरची कामं करतो. होय बरोबर आहे राणा. बरं ठीक आहे करा जावा जावा. हे आपण लाईन करून घेऊ. हे नवल्या हे काढ. हा तिथे तू नुसतं हात तर लावून दाव. तुझा हात तोडून तुझ्या गळ्यात अडकून गुलाल माखून गाढवावर बसून तुझी भिंडच काढतो का नाही बघतो. काय पैलवान बाई माणसाला पुढं करून लढायला लागलाय वय रा? अरे हिम्मत असेल तर तू समोर ये की लडकी. लढतोस काय? हा तू पण ध्यानात ठेव. पुण्यांदा जर का माझ्या नादाला लागला का नाही तर याद राख जिजाय मी जिजा कडकडी जा. मी काय म्हणतो आपण की नाही आखाड्याचं पहिलं काम करून घेऊया.
काय घाबरलास काय? ए अजिबात नाही. तालीम सुरू करायला समजात महत्वाचं काय आहे? आकडा का नाही? मग पहिलं आपण आकड्याचं काम करूया आणि मग नंतर ना बघू की झोपडीचं काय करायचं ते. हा बेस्ट वाजतात तुमचे आमचे विचार जुळतात काय रे? चला लागू का आम्हाला? चला चला आपण काम सुरू करूया. तुम्ही तिकडे जावा. ते दाखवू काय केलं मला दाखव. ये. इथं सापडले तर बरं होतील मरता. अरे पप्प्याने किडनॅप केला असला तर इथंच असणार. हं? बघ काय हाय शिपाई गोडाऊनचा मालक म्हण. अरे लायकी तर नाही का ते पप्प्याची? अरे काळा बाजार करून कमवले सगळे. चल बघ. इकडे बघा की. अरे इकडं बघा. वा 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 वा. आता चोर घावलं ती बी पुराव्या सकट. तुम्ही दोघांनी मिळून माझा 10,000 रुपयाचा माल चोरलाय. काय? होय. आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जातो आणि तुमच्या विरोधात केसच करतो. काय संबंध? काय संबंध? आम्ही काय चोरी केलेलीच नाही. बरोबर आहे बंड्या. कसं आहे प्रत्येक चोर असंच म्हणतात. तुला तर माहितीच आहे की पोलिसांचं 4 रट्ट खाल्लंच की नाही मग सांगशील माझा माल कुठे ठेवलाय ते. ए पप्प्या. माननीय परेश पाटील म्हणायचं विसरलास का काय? माझ्या तुकड्यावर जगत होतास ते. ए आता नाही जगात. आता चोरी करायलायस. आता गरजच नाही ना. आणि ह्यो बरकत तुला सामील. त्याचा काय संबंध? काय संबंध नाही. मग इथं माझ्या गोडांमध्ये चोरून कशाला आलतासा? सगळं रेकॉर्ड झालंय की मोबाईल मध्ये. त्या मी या बंड्याच्या बहिणीला हुडका लागलो. हा माझ्या गोडाऊनमध्ये. आणि का? तुझ्यावर डाऊट होता. माझी खात्री आहे तुम्ही दोघांनी मिळून 10,000 रुपयाचा माझा माल चोरलेला आहे. 10,000 कसला? कसला? अरे बंड्या माहिती की मला कसला. 500 काय? ठीक आहे हे 500 ठेवतो मी. 9,500 रुपये तुमच्या दोघांकडे उधार राहिलं मला. पप्प्या. ग बसायचं. आवाज चढवायचा नाही. नाहीतर आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशन मध्ये जाऊन ह्यो व्हिडिओ दाखवीन आणि तुमच्या दोघांवर केस टाकेन. चोर कुठलं? अरे बंड्या काय? अच्छा. म्हणजे या बंड्याची मावस बहीण जिजा तिला शोधा लागलाय काय तुम्ही? अरे मग एवढीच जर काळजी असेल तर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार का नाही केली? पोलिसांचा काय संबंध? आम्हाला नाही ती लढतर नको आहे. माझ्या गोडाऊनमध्ये शिरताना हे विचार केला तसा काय? नाही कसं आहे आपल्या गावातनं एक बाई गायब झाल्या. आता हे पोलिसांना सांगायलाच लागते. कायद्यानं जायचं बाबा. मी कायद्यानं जाणारा माणूस आहे. तेव्हा आता तुम्ही दोघं माझ्या बरोबर पोलीस स्टेशनला यायचं. चाल विचार करायला. चला बंडोपंत चला. चला ये बरं ये कुलूप काय तोडल्यानं माझं. विठ्ठला पांडुरंगा
अरे देवा, काही हो पसारा. शिरपती, हा गोदाका. बघ ह्यो पसारा कसा टाकून गेल्या. एवढं पसरा टाकून कुठे गेली असेल ही बाई? आता काय ठाव, चल जरा आवरायला घे. होय होय. हे पातेल ठेव तिकडं. हा. हे घे इकडं. काय कसं बस टाकून गेल्या बघ. तो बाजूला, हे तिकडं उचलून ठेव. अरे तू जेलात गेला त्याच दिवशी ती घर आणि गाव सोडून गेल्या. आणि जाताना का नाही गणपतीची मूर्ती घेऊन गेल्यात. आबांनी आणलेला. तर काय, अहो चोरी करून करून काय केली, तर आपली गणपतीची मूर्ती घेऊन गेल्यात. अंजली, काय ते? अरे ही आपल्या देवघरातली मूर्ती आहे. अंजली घेऊन गेली होती. म्हणजे ही अहो नाही नाही, अहो ही लई खडूस बाई आहे. कुठं अंजली वहिनी आणि कुठेही जिजा. अंजली वहिनी किती मवाळ आणि मनमिळावू स्वभावाच्या होत्या. आणि या मूर्त्याचं काय हो, एका साच्यात अशा बनवलेल्या लई मूर्त्या असतात. आणि असलं गणपती 1000 जणांकडे असतील गोतात का? गोदक्का, गोदक्का, हा तालमीची समधी तयारी झाली बघ. ते जिजाचं काय कळलं? मी तुला सांगालोय की तालमीची समधी तयारी झाली. आणि तू तिने सांगत तिचं नाव कशाला काढतीस ग? अरे आपली जबाबदारी आहे ती. मला एक कळणं झालंय, तू किंवा बरकत समजे मला सांगाले ती कुठं गेली, तिला हुडकून काढ. मला एक कळणं, तुम्ही माझ्या पार्टीत आहे का तिच्या पार्टीत आहे? अरे लोकाची पोर आहे म्हणून काळजी वाटतीया. वय काय, त्याच लोकांच्या पोरीनं तुझ्या पोराला ताप दिला त्याचं काय? गोदक्का, तू काय बी काळजी करू नकस. ती गेली ते बरं झालंय बघ. आणि तसं बी 10 जणांनी पोरून उरणार आहे ती. हो राणा, कसं आहे, किती केलं तरी काळजी करायला पाहिजेच की. किती झालं तरी ते बाई माणूस आहे. याच बाई माणसानं गडी माणसासनी आंबिवले त्याचं काय? हे बघा मी तुम्हाला सांगलोय, तिने सांगत तर तिचं नाव काढू नका. गोदक्का, तुझा राणा आता वाजताच झालाय. वय उद्या तालमीचं उद्घाटन आहे. नाही कर, त्याबद्दल काय म्हणणं नाही. पर त्या पोरगीला आधी शोधून काढ. अरे ती सुखरूप आहे म्हणून कळलं तरी बास झालं. गोदक्का, मला एक सांग, तुला तिची एवढी काळजी का ग? राणा, अरे माणूस की नावाची काय चीज हाय का नाही? का झेलात गेल्यावर ते बी विसरलास? नाही म्हणजे वय तुझं बी म्हणणं बरोबर आहे. माणुसकीच्या नात्यानं काहीतरी करायला पाहिजे. बरं आहे की उद्या एकदाच तालमीचं उद्घाटन झालं की मी बघतो की काय करायचं ते. झालं खुश? बरं मी आवरून येतो. काय काम करून मला लई भूक लागली ग. आलोच. शिरपती, तू जरा आवरून घे.